टेरेसला फुल पाणी साचलेले. मशनीच्या जेव्हा जर थांबलो तर भाई दिवस जायला आपला. आम्ही एक चिमणी त्याला बांधून ठेवली म्हणजे कुठं उडून न जावे म्हणून. हे बघा चा भाऊ आहे ना, एक सायंटिस्ट पेक्षा कमी नाही. काय केलं आता तुम्हाला सांगतो. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. सकाळ झालेली आहे आणि सकाळच्या पारी आमच्या घरच्यांनी मला एक नवीन काम लावलेलं आहे. ॲक्च्युली 2 दिवस मजबूत पाऊस झाला आपल्या इकडं, त्यामुळं आपल्या नवीन वरती टेरेसला फुल पाणी साचलेलं आहे. ॲक्च्युली तिथं वॉटरप्रूफ आहे, माझं झालेलं नाही ना, काम करायचं आहे त्याचं, त्याच्यामुळं ते पाणी साचतं आहे. पण त्या पाणी साचण्याचा इम्पॅक्ट असा होतो आहे की खाली जी आपण POP केलेली आहे ती ओली होती, म्हणजे थोडक्यात डॅमेज होतं आहे खाली पाण्यामुळं. सो घरच्यांनी मला उठवलं, म्हणजे 5-11 वाजलेले उठा तू, आणि म्हणजे दिवसभर झोपतोय तू, उठून खातोय परत झोपतोय. आज एक काम करायचं, आज टेरेसचं अख्खं पाणी काढून टाकायचं तू. सो मला पण जोर, मला चल काढतो त्याला काय एवढा. सो आता काय करू, आपण वरती जाऊ. आता मी तर बघितलं नाही किती पाणी झालं आहे, काय पाणी झालं आहे, पण तशांमध्ये मी म्हणून गेलो चल काढतो. सो आता वर जाऊ आणि बघू ॲक्च्युली काय सिच्युएशन आहे, किती पाणी साचलं आहे, कसं काढता येईल, कसा सोर्स. आता नाही तर मग बादलीने मला करत बसायला लागेल आणि मग माझी जिंदगी होईल, तुम्हाला तर माहितीच आहे. सो चला जाऊया टेरेसला, काय सीन आहे काय नाही बघू. आणि बाय द वे ब्लॉग होत नाही आहे, भरपूर जणांच्या कंप्लेंट आहेत की डेली ब्लॉग का करा ना. सध्या सोशल मीडिया वातावरण तुम्ही पाहिलंच असेल, याचं लवकरच अपडेट देऊयात आपण. क्लॅरिटी आपल्याला स्वतःला नाही अजून, आपल्याला क्लॅरिटी भेटली की 100% तुम्हाला क्लॅरिटी देईल मी, तुम्ही अजिबात स्किप करत नका जाऊ त्यामुळं. सो आता टेरेसला जाऊया, काय विषय, कसं काढता येईल, किती पाणी झालं आहे ते दाखवतो तुम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लवकरात लवकर आपले 40,000 सबस्क्रायबर कंप्लीट करून टाका. सो चला. हो त्यो बघा, त्यो बहादूर बघा, शाना चाटू इकडे. तो बघा कशावर बसलाय, सोलरवर चढलाय. बाय द वे हे बघा पाणी, अरे बापरे एवढं पाणी काढायचं आहे, काय विषय. मग आज कंबरडं जात आहे का काय, मी तशांमध्ये म्हणलं खरं, पण पाणी आहे भरपूर. हे बघा म्हणजे बघा मोटर लावली आणि त्याला बघा इथं फुटबॉल लावला आहे आणि तुम्हाला खाली दाखवतो. आता चाललंय का पाणी, बघितलं का भाऊ, तुमचा भाऊ लय हुशार आहे या बाबतीत. गेलं का पाणी, हुशार म्हणजे हुशार पांडू आहे तुमचा भाऊ, हुशार पांडू. हुशार पांडू माहिती आहे का तुम्हाला, नसेल माहिती तर नसेल माहिती तर राहू द्या, जाऊ द्या. हे बघा आता काय 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 ब्लॉग करायला लागतात बघा, पण डेली ब्लॉग असंच आहे, चालायचंच काय. आता या समजून आता तुमच्या भावाला कसं आहे. आणि ॲक्च्युली सीन असं पण आहे की आपल्या चॅनलवर ट्रेंडिंग 2ला चालू आहे व्लॉग, लहान मुलांच्या DJ कॉम्पिटिशनचा. ट्रेंडिंग 2ला व्लॉग आहे, मी तर पाहिलं पण नव्हतं, पण ते लहान पोरांनाच क्रेज आहे त्याचं. ते मला काल येऊन म्हणले, दादा आपला व्लॉग ट्रेंडिंग 2ला आहे म्हणून. म्हणलं होय, म्हणलं वा. मग आज संडे, त्यांना मी कालच काय कल्पना देऊन ठेवलेली आहे की आज आपल्याला परत साऊंड कॉम्पिटिशन करायचं आहे. सो आता हे पाणी काढल्यानंतर आपल्याला तेच करायचं, साऊंड कॉम्पिटिशन. लहान पोरांचे लहान DJ, आणि त्यावेळेस तरी 2 होते, ह्यावेळेस 5 DJ. त्यामुळं मे बी तो व्लॉग उद्या पडेल. हा ब्लॉग झाला की त्याचा ब्लॉग त्यानंतर सेपरेट ब्लॉग काढेल त्यासाठी, आणि मोठा ब्लॉग काढेल 1 तासाभराचा. सो तो पण स्किप करू नका. पाणी जाऊ दे पहिले, पाणी गेलं पाहिजे तरच घरात इज्जत आहे, नाही तर घरात इज्जत नाही. पाणी नाही काढलं तर मला शिव्या देतात. Till I get up,
कॅमेरा पडला पाण्यात गाईस. बाय द वे इथं लय प्लॅन आहे अजून. इथं पहिलं तर सगळं वॉटरप्रूफिंग होणार आहे, सगळं फ्लोअर होणार आहे आणि मग टेरेस गार्डन टाईप करायचं आहे. अजून लय काय काय करायचं आहे, लय अजून काम लय राहिलेलं आहे. हळूहळू हळूहळू चाललेलं आहे आपलं, काय घाई नाही आपल्याला. दमलो देवा, आले दमलो. बाय द वे तुम्हाला आमची पाळीव चिमणी दाखवू का? आम्ही एक चिमणी पाळली, त्याला बांधून ठेवले म्हणजे कुठं उडून न जावे म्हणून. थांबा, हे बघा. टाडांड. अबे साले, आहे का तुमच्याकडे अशी हिरवी चिमणी? हिरवी चिमणी बांधून ठेवली आम्ही. पाळीव आहे आमची पाळीव चिमणी. जा रे उड, आपलं उड. उड इथंच उड, कुठं तरी जाऊ नको पळून. भाई साहब, कंबारटे गेलं पण पाणी अजून काही निघलेलं नाही. पाणी आहे अजून. सो आता तिकडून जोर लावा आता. नवीन जुगाड केलाय तुमचा भाऊ आहे ना, एक सायंटिस्ट पेक्षा कमी नाही. काय केलं आता तुम्हाला सांगतो. ते मोटरचा पाईप आहे ना खाली ठेवलेला आपण. सो इतक्या वेळेला बारीक प्रेशरने पाणी चालू होतं. तर आता आपण काय केलं, बादलीत पाणी ओततं ह्या बादलीने असं, आणि मग लय प्रेशरने पाणी खाली चाललेलं आहे बघा. ऑलमोस्ट कमी झालं पाणी. असंच करतो थोडा वेळ आणि ओके होऊन जातं. तुमच्या भावातलं टॅलेंट आहे, काय सांगू तुम्हाला. माझ्या मागं लपडी. शिकलो असतो ना थोडं अजून, नासत असतो, पण शिकलो नाही म्हणून ब्लॉगर झालेलं आहे. चालायचंच, जे काय झालं आहे चांगलं झालेलं आहे. बादली संपत आली तर बादली भरायला लागेल. थांबा मला. सो गाईज, ऑलमोस्ट पाणी गेलेलं आहे. मोटर लावलेली आहे. आता बाकीचं उरलेलं पण आपोआप जाईल. पण माझं कंबरड पूर्ण गेलेलं आहे आफाट. म्हणजे लागलं दुखायला. आता बाद झालं, कामाची सवय नाही एवढी. जोशमध्ये म्हणलं तर खरं चल काढतो. मला वाटलं सोपं असेल, पण नाही, अवघड काम आहे. याचं लवकरात लवकर वॉटरप्रूफिंग करून घ्यायला पाहिजे, नाही तर अवघड काम आहे. ठीक आहे, जातो जरा खाली. बेकार. सो चला, थोडंच राहिलेलं आहे पाणी, ते पण जाईल निघून. नाही गेलं तर मग आहे परत कसरत, काय विषय आहे. A few moments later. सो गाईज, 1 वाजलेले आहेत आणि पाण्याचं तसंच ठेवलं आहे. थोडं पाणी पण म्हणलं बघू नंतर. कंटाळा आले तर कामाचा कंटाळा येतो. गॉगल कसं आहे क्वालिटी तर उरकलेलं आहे. चिरागचा फोन आला, काय करतोय म्हणलं बसतो. मला चल जेवाय जाऊ. म्हणलं चल, 4 दिवस झालं कुठे गेलेलं नाही. 3-4 दिवस झाला असं, म्हणजे असं बाहेर गेलेलं नाही कुठं. असं कळलं ना कसं, असं. त्यामुळं जातो जरा जेवायला, काय तर खाऊन येतो म्हणजे डोकं चालेल. मग बघू नेक्स्ट नियोजन काय माहीत असलं. आणि बाय द वे जॅकेट आहे ना आपल्याला गिफ्ट आलेलं आहे. आता स्पेशल माणसाकडून गिफ्ट आलेलं आहे, चांगलं आहे क्वालिटी. सो चला 2 व्हीलरवर जाऊ त्यांच्यापर्यंत, तिथून थोडं मोठी गाडी घेऊन जाऊ मग. Meanwhile. सो चला. चांगलं दिसत आहे, कसं व्यवस्थित आहे. पावसाळ्यासाठी पावसाचं आहे कसलं आहे काय माहिती. तेच आहे, चांगलं दिसतंय. टेरेसचं पाणी काढत बसलेलं बाबा. लय पाणी झालं टेरेसला. पीओपी वल्ली झाली खालून मोटर राहून. ते अजून करायचं आहे तिथं वॉटर प्रूफिंग. चला जेवण झालेलं आहे, जाऊ. गाडी खाली 4 कुत्रे झोपल्यात.
चला उठा उठा हो उठा. होय चल जा बाहेर जा बाहेर पाय पाय गेली का सगळे कुत्र्या हे लक्षात ठेवत जा. तो काही जेवण झालेलं आहे आणि आता जातो जरा घरी. आता जरा झोपतो आणि मग नेक्स्ट नियोजन बघू काय करायचं त्याच्या मायला. पुढे येणार तोय कुठल्या पुरीला भेटायला चालला. अरे तू अंडरपॅन्ट वर जातो रे पुरीला भेटायला. ह्यो बी आला ह्यो बी पुरीला भेटायला गेलता का. कुठं चाललंय कुठं असंच कुठं एकटं आले एकटं. मला एकटं जातो का कुठं मी. मला तर एंट्री तरी आहे का घराच्या बाहेर एकटं सांगत नाही काय नाही घरात वाचतो लागतो. अयो तुला आता चप्पलच काय बघ किती दिवस झाले फोन करतोय कुठे कुठे घरात तो सध्या लय पुढे कुठे आला का पुढे काम आमच्या पुरीला घेऊन. तो काही हे कुठेतरी चाललेला याला परत घरी घेऊन चाललो आम्ही. आता चल घरी काच लावते घे. आणि ह्यो बघा बसल्या बसल्या एका ब्लॉग मध्ये किती गाड्या दिसतात. टू व्हीलरवर निघलो, फोर व्हीलरमध्ये गेलो, परत टू व्हीलरवर घरी चाललो. अवघड काम आहे. सो आता काहीच पेटपूजा मजबूत झालेली आहे. आता पहिला त्याची जिंदगीवर खाली झाली. इंडिकेटरचं काय आपला JCB आहे का नाही म्हणलं आपलं आहे काय काय आपला समोर लागला आहे की तिथं दिसतंय का. त्याला काय काम आहे का नाही काय माहिती. तर थांबून थांबून मला तर वाटते बंद पडेल थोड्या दिवसाने. कुठे काम करतोय थांबलंय काम चालू आहे भाई. थांबलंय बाबा. ड्रायव्हर तर पाहिजे ना जागेवर काम करायला. मला तर वाटतं मीच शिकावं मला तर वाटतं आता. हा तेवढंच राहिलं शिकायचं आता. झालं पडा ती त्याच्या. हा बघा गाईच हे आपलं आहे आपला JCB यो. आणि हो लागूनच आहे सध्याला. आता सध्याला काम नाही त्याला. काम आलं की मग गाय वाचतो. आत्ता नाही. आता रिलॅक्स आहे जरा आराम करतोय आपला. कर आराम कर. चला आता गाईच घरला.